तुमचं स्वागत. जाऊया सामन्याकडे. महत्वाचा सामना, महत्वाची लढत आणि सुरुवात होते सामन्याला. ओपनिंग पेअर सलामीची जोडी मैदानात दाखल. पंचांचा आलेला इशारा. सामन्याला होईल सुरुवात. बॉलिंग मार्कवर संघाचा महत्वाचा गोलंदाज संगम येत आहेत. पहिला चेंडू संगम यांचा खूप चांगल्या पद्धतीनं चांगली लाईन आणि लेंथचा मारा सुरुवातीस पाहायला मिळालाय. पहिला चेंडू फलंदाज थोडीशी अडथळतात आणि परिणामी पहिला बॉल निर्धाव ठरला जातोय. पहिलं षटक महत्वाचं असेल हे दोन्ही संघांसाठी. यावेळीचा फटका आपण पाहतोय स्क्वेअर लेगच्या दिशेनं अजित रक्षक आहेत. जोपर्यंत सचिनजी चेंडू पर्यंत ताबा मिळवतील तो एक धाव सहजरित्या पूर्ण होतोय आणि या एका धावानं धावसंख्येचा शुभारंभ होतोय. धावसंख्येला सुरुवात होते. एक धाव धावपलकावर. दोन चेंडूंचा काही समाप्त. पहिला चेंडू निर्धाव आणि त्यानंतर हा सिंगल. चांगला फटका टोलावलाय. मनगटी फटक्याने धावसंख्येत वाढ केली आहे आणि डेल्टा फोर्स संघाची सुरुवात धावसंख्येची होते. त्यानंतरचा चेंडू लेग स्टंपच्या बराच बाहेर जाणारा होता आणि त्यामुळे पंच मात्र आपले दोन्ही हात समांतर करतायत. अवांतर धावेची आलेली खूण आणि वाईटच्या रूपात एक धाव अतिरिक्त. स्कोरबोर्ड 2 धावेवर. दोन चेंडू समाप्त. धावपलक 2 धावा. पुढचा चेंडू संगमचा पुन्हा एकदा चांगल्या पद्धतीने टाकलाय. अशा प्रकारची गोलंदाजी जर केली वारंवारपणे तर नक्कीच फलंदाजांना धावा मिळवणं थोडंसं कठीण जाऊ शकतं आणि त्याच पद्धतीनं ही गोलंदाजी आपल्याला सुरुवातीस पाहायला मिळते. या पहिल्या षटकामध्ये सुरुवात गोलंदाजीची देखील चांगली झाली आहे आणि फलंदाजाचा बोलबाला राहील का मैदानात. यावेळीचा फटका अतिशय सुरेख. रोखणं थोडंसं कठीण होईल आणि APL दमदार चौकार. जाऊया डीजे कडे. संख्या ही 6 वर आता. त्यानंतरचा शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू होता. त्याला अतिशय सुरेखरित्या पाठवलाय. पाहणं गरजेचं ठरेल किती धावा या चेंडूवरती प्राप्त होतील आणि एकेरी पावलं दोन्हीत कन्वर्ट होऊ शकत नाही कारण डिक्लेअर झोनचा इशारा हा पंचांकडून केला जातोय. डिक्लेअरचा इशारा 1+1 चा इशारा आणि धावसंख्येत झालेला 2 ने बदल आणि स्कोरबोर्ड आता मात्र टोटल 3 धावा आणि 3 धावांच्या मदतीनं धावसंख्येत होतोय बदल. स्कोरबोर्ड देखील पाहतोय 9 धावेवर. पहिल्या षटकाची सुरुवात थोडीशी संत गतीनं. यावेळीचा चेंडू सुद्धा चांगला होता. फलंदाज बीट झाल्यात आणि त्यानंतर षटक समाप्त होत आहे. एकीकडे आपण लक्ष्मीकांत यांना पाहतोय. पहिल्या दिवसामध्ये या स्पर्धेतील कमालीची फलंदाजी त्यांच्या माध्यमातून आपण पाहिले होतं. त्याच्या बॅटमधून आलेलं ते अर्धशतक आणि त्या प्रकारची खेळी या सामन्यात देखील त्यांना करावी लागेल. आणि कालच्या दिवसाचा या संघाचा चॉकलेट बॉय अतिशय चांगली गोलंदाजी ज्याच्याकडून आपण पाहिली आहे तो रोहन आता मात्र सज्ज होईल संघाच्या वतीनं हे दुसरं षटक हाताळण्यासाठी. रोहनचा या स्पर्धेमध्ये बोलबाला राहिलाय. जर पाहिलं या तिसऱ्या पर्वामध्ये तर आपल्या संघासाठी जी संधी दिली गेली त्या संधीचं अगदी सोनं करणारा खेळाडू मैदानात दाखल होतोय. फलंदाजी असो, गोलंदाजी असो, क्षेत्ररक्षण असो, या तिहेरी भूमिकेमध्ये जबरदस्त कामगिरी नाना 11 संघासाठी करणारा या संघाचा हा छोटा पॅकेट आणि बडा धमाका रोहन बॉलिंग मार्कवर. पहिला चेंडू अगदी सुरेख टप्प्यावर टाकला गेलाय. ब्लॉक होल पद्धतीचा चेंडू उधळून काढण्याचा प्रयत्न होता परंतु एका धाव्यावर फलंदाजाला समाधानी व्हावं लागलाय. फलंदाजीचा विचार. ओपनिंग पेअर सलामीची जोडी मैदानात दाखल. निलय आणि लक्ष्मीकांत ही जोडी मैदानात. लक्ष्मीकांत याच्या बॅट मधून ते मोठे फटके येतील का त्याची देखील उत्सुकता असेल या सामन्यामध्ये.
आक्रमक फलंदाज यावेळी मोठा फटका टोलवायचा होता, परंतु ते एलिमिनेशन मिळालं नाही आणि परिणामी ही विकेट मिळाली आहे. जाऊया पुन्हा एकदा सेलिब्रेशन कडे, डीजे कडे. विकेट कीपर आपलं कार्य मात्र पूर्णस्वात नेतोय आणि सर्वात नाना इलेव्हन संघाची थोडीशी मजबूत पाहायला मिळाली आहे. धावांचा ओघ वाढणं अपेक्षित होतं, परंतु ते समीकरण आतापर्यंत फलंदाजांच्या बॅट मधून जुळून आलेलं नाहीये. त्यानंतर देखील चांगला चेंडू, परंतु ऑफस्टंपच्या बराच बाहेर गेल्यानंतर वाईटची खूण आली आहे आणि या अतिरिक्त धावेनं टोटल स्कोअर मध्ये पुन्हा एकदा बदलाव होईल. 11 धावा धावफलकावर एका गड्याच्या मोबदल्यात. पहिली प्राइज विकेट रोहनने मिळून दिली होती. लक्ष्मीकांत एक मोठा फलंदाज बाद. त्यानंतर ऑफस्टंपच्या थोडासा बाहेर जाणारा चेंडू आणि सोबतच अजून एक अतिरिक्त धाव देखील मिळू शकतो आणि तो प्रयत्न देखील केला जातोय. वाईटचा इशाराने डिक्लेअर झोन मध्ये जातोय. टोटल 2 धावेनं सांघिक धावफलक पुन्हा एकदा वाढेल आणि स्कोरबोर्ड आपल्याला पाहायला मिळेल तो 13 धावेवर. 13 धावा लागल्यात धावफलकावर. रोहनची गोलंदाजी आतापर्यंत आपण जबरदस्त बघ पाहिली आहे आणि धावा मात्र जमवणं गरजेचं असेल. धावा जमवण्यासाठी निलयला मात्र कमाल करावा लागेल. आपल्या बॅटच्या ठिणगीनं धमाका करावा लागेल. यावेळी देखील चांगला चेंडू होता, ऑफस्टंपच्या बाहेर टाकलाय आणि अजून एक चेंडू आपण पाहतोय, निर्धाव गणला जातोय. यावेळीचा चेंडू थोडासा फसव्या गतीचा होता. टप्पा पडल्यानंतर थोडासा खाली राहिलाय आणि फलंदाज निलय थोडासा बीट होतोय. दुसरं षटक रोहन बॉलिंग मार्कवर. यावेळी मात्र चांगला फटका होता, हलक्या हातीनं खेळून काढलाय, एक सिंगल मिळवलाय आणि अशा रीतीनं या दुसऱ्या षटकातील शेवटच्या चेंडूवर एकेरी धावेनिशी धावफलक पाहायला मिळतोय तो तब्बल 14 धावेवर. 14 धावा धावफलकावर लागल्यात. पहिल्या षटकानंतर दुसऱ्या षटकाचा हा खेळ झालाय समाप्त आणि त्यानंतर तिसऱ्या षटकात कोणाला ती जबाबदारी दिली जाईल आणि कशा प्रकारे असेल गोलंदाजी ते पाहूया या मैदानात. यावेळी देखील चांगला चेंडू, सन्मान देण्याचा प्रयत्न, ड्राईव्हचा फटका, एक धाव सहज झालाय पूर्ण आणि या एकेरी धावेनं स्कोरबोर्ड पुन्हा एकदा हळवारीत्या पुढे सरेल आणि स्कोरबोर्ड 15 धावेवर. झालेली सुरुवात आपण पाहतोय ती तिसऱ्या षटकाची या मैदानामध्ये आणि तिसऱ्या षटकात गोलंदाजीसाठी सुकुमार येतोय.
च्या सुकुमारची गोलंदाजी कालच्या दिवसात बहरताना आपण पाहिली. प्रत्येक चेंडू योग्य टप्प्यावर टाकलाय आणि बऱ्याचशा फलंदाजांना थोडीशी डोकेदुखी ठरलाय. यावेळीचा चेंडू सरळ बॅटचा फटका आहे. क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून चेंडूचा प्रवास झालाय आणि त्यानंतर आलाय APL चा दमदार चौकार डेल्टा फोर संघाच्या बॅट मधून, हा फलंदाजाच्या बॅट मधून इच्छापूर्ती चौकार. बऱ्याच कालावधीनंतर जी बॅट थोडीशी शांत होती त्याला मात्र चालना दिली आहे लॉंगॉनच्या डोक्यावरून. त्यानंतरचा चेंडू वेगवान गतीचा होता आणि या वेगवान चेंडूवर फलंदाज बीट होताना पाहायला मिळाले. अमृत हा फलंदाज आपल्या आक्रमक शैलीसाठी ओळखला जातो आणि त्याची मात्र खेळी दाखवावी लागेल. त्या खेळीची अपेक्षा असेल संघाला. यावेळी पहा चांगला फटका आहे. लॉंग ऑफच्या डोक्यावरून जाईल का चेंडू? फरार होईल का? पुन्हा एकदा चेंडू फरार, सीमा पार, मोजून मापून तोलून खेचलेला हा APL ब्रँडेड षटकार. त्यानंतर हा एकेरी धाव घेण्याचा प्रयत्न आहे आणि चेंडूचा प्रवास डिक्लेअर झोन मध्ये. जेव्हा जेव्हा चेंडू डिक्लेअर झोन घोषित एरियामध्ये जाईल एका धावेवर फलंदाजाला समाधानी व्हावं लागेल आणि त्या एकेरी धावेनं स्कोरबोर्ड देखील पुढे सरकतोय. धावसंख्येचा विचार करता स्कोरबोर्ड देखील जलद गतीनं वाढतोय. जी धावसंख्या थोडीशी थांबलेली होती ती मात्र स्पीड पकडते आणि 26 धावा लागल्या धावफलकावर. 26 धावा. त्यामध्ये आतापर्यंतची अमृतची चांगली खेळी आणि त्याला चांगली साथ देखील निहालच्या बॅटमधून. निहाल हे मातब्बर खेळाडू या संघाचे. यावेळीचा चेंडू खूप चांगला होता. परफ्यूम डिलिव्हरी. टप्पा पडल्यानंतर अगदी समोरून गेलेला चेंडू. बीट झाले होते परंतु एक धाव अबाईच्या रूपात मिळतोय कारण बॅट आणि बॉलचा संपर्क नव्हता आणि 3 षटकांचा खेळ झालाय समाप्त आणि या एकेरी धावेनं धावफलक पोहोचेल ते 27 धावेवर. 27 वर 27 धावा धावफलकावर लागल्या. 27. तोपर्यंत आपण जाऊया पुन्हा एकदा डीजे कडे. महत्वाचं षटक APL ओव्हर ज्याला संबोधलं जातं या स्पर्धेमध्ये. ज्या APL ओव्हर मध्ये कॅच आउट नसेल आणि 11च्या 11 खेळाडू आपण 38 सर्कलच्या बाहेर ठेवणं किंवा आतमध्ये ठेवणं अनिवार्य. त्यामधील महत्वाचे खेळाडू आपल्याला पाहायला मिळतील बाहेर जाताना. नऊ खेळाडू आपल्याला 38 सर्कलच्या बाहेर पाहायला मिळतात. एक गोलंदाज जो बॉलिंग ट्रॅकवर, एक विकेट किपर जो 38 सर्कल मध्ये आणि किती धावा या षटकात जमवल्या जातील त्याकडे लक्ष. त्यानंतरचा चेंडू खूप चांगल्या पद्धतीने टाकला जातोय. बॅट आणि बॉलचा संपर्क जो झाला होता तो सरळ विकेट किपर पर्यंत जाईल का? आणि यावेळी APL ओव्हर आहे आणि त्यामुळेच फलंदाज जरी कॅच आउट असला तरी नाबाद असतो हे विसरून चालणार नाहीये. यावेळी खेळीमेळीचं वातावरण आपण पाहतोय. थोडेसे झाले होते बीट आणि परिणामी धावसंख्या देखील बदल होतोय. एका धावेनं स्कोरबोर्ड आपण पाहणार आहोत ते पोहोचतोय तब्बल 28 या धावेवर. 28 धावा लागल्या धावफलकावर. 28 धावा हे धावफलकावर. आजच्या दिवसातील ही महत्वाची बक्षीस फेरीसाठीची लढत. धाव नव्हता त्यामुळे धावसंख्या जी आहे ती 27 वर. त्यानंतरचा चेंडू चांगला फटका घेण्याचा प्रयत्न पाहणं गरजेचं राहील. किती धावा मिळतील या चेंडूवरती? हा एकेरी धाव मिळतोय, हा सिंगल मिळतोय. रोहनची तारीफ होईल कारण ज्या पद्धतीनं
चालू असलेला हा सामना, ही महत्वाची लढत नानास 11 विरुद्ध डेल्टा फोर्स या दरम्यान. जिंकलेला टॉस आणि त्यानंतर घेतलेला निर्णय हा क्षेत्ररक्षण करण्याचा. त्यानंतरचा चेंडू आपण पाहतोय स्टंपच्या थोडासा बाहेर जातोय. पंच दोन्ही हात करतायत समांतर आणि ही खूण होती अवांतर धावेची, वाईडची. आणि त्यासोबत कॉमेंट्री बॉक्स मध्ये शोभक बनवतोय आमचे साथी कॉमेंट्रेटर सन्माननीय कृष्णादेवजी सर. तुमचं देखील स्वागत. रोहन पुन्हा एकदा सज्ज. यावेळी पहा चांगला फटका आहे, परंतु हा इन द स्काय, चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक आलाय आणि परंतु हे षटक आहे APL ओव्हर आणि त्यामुळे कॅच आउट जरी घेतलं गेलं तरी ही फलंदाज हा नाबादच राहील आणि त्याचा फायदा यावेळी बॅटरला मिळतोय, अमृतला मिळतोय. अमृत नॉन स्ट्रायकर यांच्या दिशेनं तर स्ट्राईकवर बऱ्याच काळ आतापर्यंत खेळणारा निहाल पाहायला मिळतोय आणि यांच्या बॅट मधून या षटकात म्हणाव्या तसा फटक्यांचा मनोरा रस्ता आला नाहीये. ते मोठे फटके टोलवावे लागतील मैदानामध्ये. रोहन मात्र खूप चांगली ऍक्युरेसी दाखवतोय आपल्या गोलंदाजीत. हा देखील चेंडू जर पाहिला तर अगदी फलंदाजाला खेळणं थोडंसं अडचणीचं ठरलंय. 2 धावा मात्र प्राप्त झाल्यात. चांगलं तालमेल फलंदाजांच्या मध्ये, रनिंग बिटवीन विकेट, ते चांगलं तालमेल आणि त्याच्या जोरावर हे 2 धावा सहज झालेत पूर्ण आणि स्कोरबोर्ड 32 धावेवर 32 वर 32 धावा धावपलकावर लागल्यात. तब्बल 4 चेंडूंचा खेळ झालाय समाप्त या महत्वाच्या 4थ्या षटकातील. APL ओव्हर आपण पाहतोय आणि या APL ओव्हर मध्ये आता प्रकार चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली आहे रोहन या गोलंदाजाची. पुढचा चेंडू यावेळी पहा, जस्ट लुकिंग लाईक वाव आणि चेंडूला पाठवलाय अगदी आउट ऑफ द पार्क, सीमा पार षटकार. चेंडू होता यावेळी पहा, खूपच चांगला दर्जेदार चेंडूनी वापसी दाखवली रोहनने आपल्या गोलंदाजीत आणि अशा रीतीने 4 षटकांचा खेळ आज समाप्त झाल्यानंतर धावफलक 38 वर 38 धावेवर. एका गड्याच्या मोबदल्यात लागलेला धावफलक आपण पाहतोय 38 धावेवर. यावेळी या सामन्यामध्ये तो संघर्ष करताना हे दोन्ही संघ पाहायला मिळतात, कारण पुढच्या फेरीमध्ये जर प्रवेश करायचा असेल तर नाना 11 संघाला देखील त्याच परीनं कामगिरी करावी लागेल गोलंदाजीमध्ये. दुसऱ्या बाजूने मात्र डेल्टा फोर्स संघ अगदी संधीत चांगल्या प्रकारची फटकेबाजी करतोय. खास करून अमृत आणि नेहालची जोडी मात्र डेल्टा फोर्स संघासाठी ही धावून येते आणि चांगल्या पद्धतीनं आता मात्र फटकेबाजी होते. येणाऱ्या शेवटच्या या महत्वाच्या षटकांमध्ये काहीतरी कमाल करण्याचा नक्कीच मनसुबा असेल स्ट्रायकर असलेल्या अमृत या बॅटरचा. गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा सज्ज होईल रुपेश हा गोलंदाज. ज्या गोलंदाजाचं देखील वर्चस्व कालच्या दिवसात आपण पाहिले होतं, चांगली गोलंदाजी केली होती. जास्त धावा खर्च न करता करणं असणारी ही गोलंदाजी कालच्या दिवसात आपण पाहिली आणि तो रुपेश सज्ज होतोय बॉलिंग मार्कवर. ऑप्शनच्या बाहेरचा चेंडू होता, मिड ऑफचा क्षेत्ररक्षक येतोय आणि पांडे त्या ठिकाणी खूप चांगलं क्षेत्ररक्षण करतोय. कालच्या दिवसात देखील पांडेच्या माध्यमातून आपण देखणी फटकेबाजी त्यासोबत चांगल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण पाहिलं आणि नाना 11 संघ आपल्या चांगल्या क्षेत्ररक्षणासाठी ओळखला जातो आणि या सामन्यात त्याची प्रचिती देखील तो देतो. चांगली फिल्डिंग केल्यामुळे मिळालेला फक्त एकेरी धाव आणि या एका धावेनं धावफलक 39 वर 39 धावफलक पोहोचतोय. पहिल्या चेंडूचा खेळ समाप्त, 5 चेंडूंचा खेळ शिल्लक. रुपेश गोलंदाज तर सामना करेल डाव्या हाताचा बॅटर आक्रमक फलंदाज नेहाल स्ट्रायकर इन वन. एका वेगळ्या शैलीनं एक आकर्षक ऍक्शन ज्याच्या गोलंदाजीत पाहायला मिळालं तर रुपेशचा चेंडू यावेळी डिक्लेअर झोन मध्ये घोषित स्वरूपाच्या क्षेत्रात एक अतिरिक्त धाव मिळेल आणि एकेरी धावेनं स्ट्राईक देखील चेंज होते आणि स्कोर बोर्ड देखील बदलतोय. धावसंख्या आता मात्र 40 धावा ह्या पूर्ण करतायत आणि 40 धावा लागल्यानंतर येणाऱ्या चेंडूंमध्ये कशी फटकेबाजी अजून असेल
ती देखील पाहूया. स्ट्रायकर एंडवर अमृता बॅटर, ज्याच्या बॅटमधून देखील मोठे फटके आले आहेत आणि वारंवार ती फटकेबाजी करण्यासाठी देखील तो ओळखलो जातो. त्याच्या बॅटमधून ते सातत्य पाहायला मिळालंय धावसंख्येत. यावेळी मोठा फटका टोलवायचा होता, ठीक काही संपर्क झाला नाही बॅट आणि बॉल मध्ये. सचिन स्क्वेअर लेगच्या दिशेने असलेले क्षेत्ररक्षक कोणतीही चूक न करता चांगल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण करतायत. चेंडूची परती ही गोलंदाजापर्यंत होते आणि त्यानंतर पुन्हा एकदा पुढील चेंडूसाठी सज्ज होईल. धावसंख्या 41, 41 धावेवर. एका गड्याच्या मोबदल्यात झालेली ही भन्नाट सुरुवात आपण पाहिली आहे डेल्टा फोर्स संघाकडून. काल पहिल्या दिवसाचा टेबल टॉपर राहिलेला हा संघ, तर दुसऱ्या बाजूला अगदी त्याच पद्धतीनं दुसऱ्या दिवसाचा टेबल टॉपर संघ. यामध्ये ही चुरस. यावेळीचा चेंडू तेज तर्रार होता, बॅट आणि बॉलचा ठीक काही मेळाव झाला नाहीये. एक धाव मिळालाय नेहालला आणि एकेरी धावेनी धावसंख्येत होईल बदल आणि स्कोरबोर्ड 42 वर, 42 धावेवर. 42 धावा तर लागल्यात आतापर्यंत चालू असलेलं महत्वाचं षटक. आणि या 5व्या षटकात आतापर्यंत 4 चेंडूत फक्त 4 सिंगल दिल्यात. चांगली गोलंदाजी केली आहे. दबाव थोडासा फलंदाजांवर आणण्याचा प्रयत्न या गोलंदाजीत रुपेश आपल्याला पाहायला मिळतोय. कौतुक करावं लागेल. 5वा चेंडू देखील जर पाहिला तर खूप सुरेख पद्धतीने हाताला जातोय रुपेशच्या माध्यमातून. या 5व्या षटकात नाना 11 संघ ही वापसी करतोय, हा पलटवार करतोय. दुसऱ्या बाजूने मात्र अमृतला ताकद दाखवावी लागेल. ती टायमिंग पुन्हा एकदा जर जुळली तर एखादा मोठा फटका खेळण्याची क्षमता ज्या बॅटर मध्ये आहे तो अमृत दिसेल स्ट्रायकर एंडवर. 5 चेंडू मध्ये फक्त 4 धावा आतापर्यंत खर्च केल्यात. यावेळी रिव्हर्स स्वीप खेळायचा होता आणि त्यामुळे जर पाहिलं तर पंचांचा जो इशारा येतोय तो मात्र डॉट बॉलचा आलाय आणि त्यानंतर पाहणे गरजेचं ठरेल. षटक समाप्तीची घोषणा पंचांकडून केली गेली आहे आणि त्यानंतर 6व्या षटकाची होणारी सुरुवात आपल्याला पाहायला मिळेल. परंतु तत्पूर्वी आपण पुन्हा एकदा जाऊया आमच्या डीजे कडे. प्रिडिक्शन हे देखील केली जातील. वळूया मैदानात. नवीन गोलंदाज पाहायला मिळतील. शेवट महत्वाचं षटक असेल. ऑफस्टमच्या थोडंसं बाहेर टाकलेला चेंडू होता, फसवा चेंडू होता. अपील तर मोठं होतं आणि या अपीलला पंचांची दात येते आणि यावेळी फलंदाज माघारी परतेल. निहाला बॅटर त्याच्या बॅटमधून आतापर्यंत चांगली खेळी पाहायला मिळाली होती, या मात्र त्यांना माघारी पाठवलंय गोलंदाजने. देवाची गोलंदाजीची सुरुवात सफलता मिळून झाली आहे आणि वळूया पुन्हा एकदा डीजे कडे. लक्ष आहे. नाना 11 संघ शेवटच्या महत्वाच्या या षटकात कशा प्रकारची गोलंदाजी करेल त्याकडे देखील आपण पाहतोय. तर सुरुवात ही गोलंदाजाच्या बाजूने झाली आहे. पहिल्या चेंडू सफलता आणि त्यानंतरचा चेंडू थोडीशी लाईन भरकटताना दिसल्यात. वाईटचा इशारा आलाय पंचांकडून. दोन्ही हात झालेत समांतर. डेल्टा फोर्स साठी हा अतिरिक्त धाव मिळतोय आणि धावसंख्येत 1 ने झालाय बदल आणि स्कोरबोर्ड 43 वर. 43 धावा धावफलकावर. त्यानंतरचा चेंडू यावेळी जर पाहिलं तर
फलंदाजासाठी थोडासा अचंबित करणारा, आश्चर्यचकित करणारा, परंतु तरी देखील थोडंसं क्षेत्ररक्षण खराब होतं आणि त्याचा परिणाम लेग बायचा इशारा पंचांकडून आलाय आणि त्यासोबत या 2 धावा सहज पूर्ण झाल्यात. एक धाव घेणं थोडंसं कठीण होतं, परंतु त्या ठिकाणी ओव्हरथ्रोच्या माध्यमातून दुसरा धाव देखील चोरट्या रूपात पूर्ण झालाय. देवा गोलंदाज चांगल्या प्रकारची गोलंदाजी अपेक्षित या महत्वाच्या षटकामध्ये. तर नवीन बॅटर आहेत स्ट्रायकर एंडवर. यावेळी पटका तुडवायचा होता, क्षेत्ररक्षक आले आहेत, रोहन येतोय लॉंग ऑन वरून आणि जोपर्यंत चेंडूची परती होईल एकेरी धाव मिळेल आणि या एकेरी धावेनिशी धावफलक पोहोचतोय ते तब्बल 46 धावेवर. 46 धावफलक पोहोचलंय. तब्बल 3 चेंडूंचा खेळ समाप्त झाल्यानंतर शेवटच्या 3 चेंडूंचा हा खेळ असेल बाकी. यावेळी देखील जर पाहिलं गेलं तर बॅटची अगदी कड लागली, त्यानंतर चेंडू गेलाय घोषित स्वरूपाच्या चित्रात. मिळाल धावसंख्येत 1 ने झालाय बदल आणि स्कोरबोर्ड देखील आपल्याला हळवाररित्या पुढे सरकताना दिसतोय. 47 धावा लागल्यात धावफलकावर. नाना 11 विरुद्ध बक्षीस पात्र फेरीतील हा महत्वाचा सामना. कोणता संघ पुढच्या फेरीमध्ये दिमागात करेल प्रवेश, त्यासाठी असलेली ही लढत या 2 संघामध्ये. डेल्टा फोर्स संघाकडून मोठ्या पटक्यांची आवश्यकता आहे आणि ती उणीव कोणता खेळाडू भासून काढेल. यावेळीचा फटका जर पाहिला तर जातोय फक्त घोषित स्वरूपात. टिकलर झोन 1 धाव मिळेल आणि एका धावेवरच फलंदाजाला समाधानी व्हावं लागेल आणि स्ट्राईकवर अमृत पाहायला मिळतो. ज्या अमृतच्या बॅटमधून आतापर्यंत आपण 1 षटकार आणि 1 चौकार आता पाहिलाय. अपेक्षा असेल एक मोठा फटका खेळावा, डेल्टा फोर्स संघाची धावसंख्येत 6 ने बदल करावा आणि तो प्रयत्न देखील अगदी सक्सेसफुल होतोय. लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या डोक्यावरून सजवला गेलाय षटकार आणि 6 नेशी होईल बदल. धावसंख्येत होईल वाढ आणि स्कोरबोर्ड पाहायला मिळेल तो तब्बल पोहोचतोय 54 धावेवर. 54 लागल्यात, 55चा पिछा करावा लागेल आणि 55चा पाठलाग यावेळी कशा प्रकारे नाना 11 संघ करेल, त्यामध्ये कोणता अडथळा येऊ शकतो आणि ते सर्व चित्र ते धावतं वर्णन अगदीच आपण ऐकूया सेकंड इनिंग मध्ये आणि तोपर्यंत जाऊया आमच्या डीजे कडे.
रस्त्यार गाडयो पार्क केल्याक तेणें मातशे सायडीन काडच्यो. रस्त्याचें काम करपाक ऑलरेडी वर्कर्स हॅज बीन अरायव्ड. जे कोणी रस्त्यार गाडयो लायल्या तेणें मातशे गाडयो काडच्यो. So good morning. In the meanwhile, now this is the second inning. This is the first match which has been played between Delta Force versus Nana 11 and allotted 6 overs. Delta Force has been made 54 and given a target to Nana 11 is 55. Okay. So Nana 11 required 55. So the one who wins this match will be directly qualified for the finale, and the second, in the meanwhile, the first ball of this first power play, nicely played. So in this way, Nana 11 has been the open second with the single, and total moves on to 1. So now Sangam and Rohan are the two openers now. Here comes Sangam on strike. Amrut is the bowler. And slightly placed. Oh, the superb gap has been taken by Sangam. As a result, it's just 1 run. So I think this is where the declared scores behind the stumps. So in this way, both the openers has been the open stack count and total moves on to 2. 2 without losing any wicket is the progressing first power play over, in which only 2 players have been allowed outside the 30-yard circle. Here comes the next ball to Rohit. A full toss one, and with a superb style has been lofted. Above for the 6, the first 6 of this inning, which makes the total to 8. A superb batting by Mr. Rohit, a stylish shot. A superb shot, and the ball has been lost outside the ground. As a result, a new ball has been taken. Very good batting by Mr. Rohit. Lofted down into the lakeside area. So for 6 of this inning, which makes a total to 8. So an average of 9 per over has been required per over for Nana 11 to win this match and qualify themselves as the first finalists of this tournament. Next ball from Amrut. A good one, but unable to stop making 1 run. So with the help of this now single, total moves on to 9. 9 without losing any wicket at the first power play over. So it's now again Sangam playing his individual score of 1. Again a superb one. But still 1 more run. So 1 more has been added. In this way, they have been crossed the double figure. Moves on to 10. Without losing any wicket at the progressing first power play over. Very good situation. A superb ground. Lots of opportunities for every individual to prove themselves. A short pitch one. Again 1 more single. And in this way, total moves on to 11. So after completion, the first over is 11 without losing any wicket. And DJ.
Very good feeling. There was an opportunity, but they had been made easily 1 run. So Vital Bhavjan single total moves on to 12 after the completion of 1.1 over. And after this match, the match will be played between Rohit 11 versus DJ 11. So both the players, total team should be ready. Start your warm up. Next one, a very good ball after a long time. Nicely collected by the wicketkeeper. So it is the first dot ball after a long time. So score remains on 12. And the next one played straight to the long on for just a single. So just one hard hit has been come, that is 6. Otherwise all the runs has been came by singles. So total moves on to 13. Required rate is 9 runs per over. That is 55 has been required in allotted 6 overs for Nana 11 to win this match. A full toss one and taken full opportunity by Mr. Rohit. I think yes, this is the second 6 of this inning as well as by Rohit as a result. Total moves on to 19 and it's DJ. They are on the average of 9 runs per over. Next ball again, but this time nicely collected by the wicketkeeper. The score remains on 19. Again, a superb stylish shot in between the gap, a long chase for the fielder and the rules failing. It's the first boundary. Average of 11.5 is 23 without losing any wicket. Very good going by Nana 11. Required it in 9 runs per over, but still they are ahead. The average is 11.5. Chanchal is the bowler who will bowl the third over. Give the first ball of Mr. Chanchal to Sangam. And lofted, but this time it's a high up in the air. 2 fielders are down. And yes, a very comfortable catch has been taken in this way. Sangam has been back into the pavilion and Nana 11 lost their first wicket at the score of 23. It's now DJ.
John Mr. Rohit. A good one. That's kept very low as a result. It's a dot ball. So good going by Mr. Chanchal. First ball, he has been taken wicket. Second dot ball. So nicely come back by Delta Force. So they have to. Oh, once again a superb delivery. Continuous 3 dot balls of Mr. Chanchal. Well, this type of bowling has been required for Delta Force. Mr. Chanchal D'Souza. Here comes the 4th delivery of this over. But slightly placed there. The chance of run out, but no. As it is, they have been taken 1 run with the total moves on to 24 for 1 after the completion of 2.4. 2.4 overs. It's now hard hitter. Rohit is on strike. A very good climate. Not too sunny, but still dull. Here comes the next ball from Chanchal. Slightly placed. I think this will be also single run. So this single total moves on to 25. At the progressing third over, very good over till now. Just 2 runs has been given and taken a marvelous wicket of Sangam. A short pitch one again into the declared area. So 1 more. So it moves on to 26. So after completion of 3 overs, is 26 for 1. Now very good over. Just given 3 runs by Mr. Chanchal and taken a 1 wicket. So 26. DJ. So all benefits goes in the hands of the batting side. Very good opportunities has been given by APL in this 4th over. That is APL over. Lots of benefits for the batsmen. Total moves on to 26 for 1. And this is now the APL over. Was ball lofted. Slightly placement, not connected it properly as a result. Just 1 run. Total moves on to 27 for 1 after the completion of 3.1 over. So 5 more up. Ball has to be gone of this APL. So come the next ball. By Mr. Chetan. Here comes the next one. He has been lofted, but there is a fielder, but no worry for the batsmen, as this is the APL over. So 2 more, and yes. And the decision goes into the 3rd umpire. Out.
And yes, he's out. So very good decision by the third umpire. His bat is in the air as a result. The second wicket has been lost. So it moves on to 28 now, losing second wicket. New batsman. Again a very good ball. So 15 balls has been remained and 27 more has been required for Nana 11 to win this match. 15 balls and 27 is the target for Nana 11 to win this match. Here comes the next ball of this APL over. Again trying to hit one more good ball. So very good response and very good support for now Delta Force. Still 27 more runs required in remaining 14 balls. Last 2 balls of this APL. Again, but this time is lofted high up in the air for 1 more 6. Onto the stadium as a result. To 34, so now remaining 13 balls required 21 to win this match for Nana 11. This time has been slightly placed onto the long end area for just a single. So after completion of 4 overs, he's 35. So now exactly 20 runs at the average of 10 runs per has been required for Nana 11 to win this match. So now commentary back to the Marathi now. 35 धावा तब्बल 12 चेंडू जिंकण्यासाठी 20 धावांची गरज आहे. रोहन तब्बल 14 चेंडू 29 धावांची बहारदार खेळी 3 षटकार 1 चौकार. या पुऱ्या स्पर्धेमध्ये सगळ्यात जास्त खेळाडू रन बनवले तो रोहन स्ट्राईकवर येतोय. तब्बल 12 चेंडू आणि 20 धावांची आवश्यकता जिंकण्यासाठी. समीकरण थोडंसं बदलतंय या स्पर्धेमध्ये. नमस्कार, इस वक्त सुबह के इस माहौल पर सभी का हार्दिक स्वागत इस मैच के दरमियान. एक बहुत सुंदर मुकाबला, 12 गेंदों का खेल बचा हुआ, यहां से भी इस रन की आवश्यकता. और मैं तो कहूंगा रोहन जब तक खड़ा रहेगा, दबाव रोहन थोड़ा सा रुकिए मैदान में. ये खराब गेंद का इंतजार ही आपको इस समय पर मैच को जीत दिलाएगा, क्योंकि आपको कोई जल्दबाजी करनी नहीं है. क्योंकि एकाध फुल टॉस, एकाध शॉर्ट गेंद आपको जरूर मिलने वाली है, उस पर आपको पल्ला चलाना पड़ेगा. राज सर, आपका भी हार्दिक स्वागत, क्योंकि माहौल बिल्कुल अच्छा है मैदान पर. आड़े बल्ले से ऑन सेट पर हवा में खेला गया, गैप में गेंद नहीं, यहां से तो हमें दिखाई नहीं दे रही गेंद कहां तक जाएगी, नहीं ऑन सेट पर बता नहीं सकते, क्योंकि हमारे लिए सब कुछ पैक हो चुका है. हम बिल्कुल आपको बताएंगे, बिल्कुल जानकारी देंगे इस खेल की. अंतिम 11 गेंदों पर 19 रन. आखिरी ओवर की आखिरी गेंद पर जो छक्का लगा मैदान पर, वो इंपॉर्टेंट शॉट मैदान में होगा. ओ 6 रन मैदान पर सुकुमार ने आते ही बड़ा शॉट लगाया. टाइमिंग वो कमाल का था, और नॉन स्ट्राइक के बल्लेबाज के ऊपर जो प्रेशर थे ना, वो हट गया.
थैंक यू। एक सुंदर साउंड सिस्टम, एक डीजे ऑपरेटर शौरी, आपका भी धन्यवाद मैदान पर। ऑन साइड पर खींचा हुआ शॉट, अंतिम 12 गेंदों पर, अंतिम 10 गेंदों पर 13 चाहिए थे, वहां पर 10 गेंदों पर, अब 9 गेंदों पर 12 रनों की आवश्यकता मैच में, इससे पीछे शौरी बिल्कुल क्या ऑपरेटिंग की डीजे। लगभग 3 दिन, आज का ये तीसरा दिन, इतनी कड़ी मेहनत, इतनी बिल्कुल बड़ी, और उनकी छोटी बहन भी है। वापस खेल चलेगा, ओ हो, उड़ाया 6 रन के लिए। आपकी टीम जीत चुकी है, लगभग जीत के दार पर है। एक शॉट पीछे, शौरी के चेहरे पर यह मुस्कुराहट बता रही है। ओ हो, स्कोर लेग के ऊपर से अब मात्र मुकाबला समाप्ति के दार पर रहेगा। क्या टाइमिंग, लावली गिरेत रस्त्याच्या पाशी, त्यांनी गाड्या